फार क्वचित असे प्रसंग येतात की भूमिपूजन पण करता येतं आणि उद्घाटनाची पण संधी मिळते. ते भाग्य येवलेकरांच्यामुळं, आदरणीय भुजबळ साहेबांच्यामुळं, आपल्या सर्वांच्यामुळं मला मिळालं. मी देखील फार बारकाव्यांनी बघणारा कार्यकर्ता आहे. मी शिवसृष्टीची वैशिष्ट्य पाहत होतो. हा जो पुतळा आहे तो 12 फुटी ब्रांज धातूचा पुतळा आहे. माझ्या माहितीप्रमाणे येवलेकरांनो, महाराष्ट्रामध्ये सिंहासनावर बसलेला महाराजांचा सर्वात मोठा भव्य आणि दिव्य पुतळा हा आपल्या येवल्यामध्ये आलेला आहे. आपण फार भाग्यवान आहात. मी आजपर्यंत बघितलंय की भुजबळ साहेबांनी समीरनं कुठल्या कामामध्ये लक्ष घातलं तर जीव ओतून त्या ठिकाणी काम केलं जातं. या प्रकल्पाची संपूर्ण रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज दरबाराप्रमाणे त्या ठिकाणी आहे. मी सारखं भुजबळ साहेबांना विचारायचो, मी समीरला विचारायचो, अधिकाऱ्यांना विचारायचो की बाबा हे सगळं जे काम केलं गेलेलं आहे ह्या कामामध्ये पूर्णत्वाला नेण्याच्या करता किती अजून निधी लागणार आहे. जेव्हापासून तुम्ही येवल्याचं प्रतिनिधित्व हे भुजबळ साहेबांच्याकडे दिलं तेव्हापासून भुजबळ साहेबांनी कधी मागं वळून बघितलं नाही. भुजबळ साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं हे जे काही महाराजांची येवल्याचं विकासाचा मानबिंदू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओळख होणाऱ्या महाराजांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचा पुतळा तुम्ही उभा केला. तुम्हाला सलाम.